अशरफ सर नमस्कार. नमस्कार सर तुमची माहिती द्या ना. सर माझं नाव अशरफ अली, मी आहे कराड येथून. गेली जवळपास 12 वर्षे शेळीपालन या फील्डमध्ये सक्रिय आहे. आता कराड येथे आपला एक्स्ट्रीम लाईव्हस्टॉक या नावाने फार्म आहे. ओके. कराडला जेव्हा आपण एंट्री करतो नॅशनल हायवेवरून तेव्हा सुरुवातीला जो फर्स्ट फ्लायओव्हर ब्रिज येतो कृष्णा नदीच्या आधी, तिथे आपला फार्म आहे. हायवेलाचा फार्म आहे. ओके. ही आहे शेरा फिमेल. ही पंजाबमधील ग्यानीवाला शेरा. तो ग्यानीवाला शेरा जो आहे तो तकरीबन एक 2012-13च्या आसपास तो एक बोकड ओपन झालेला. तर व्यवहार झालेला 35,000 रुपयाला. शेवटी 1.5 लाख रुपये लागले तरी तो बोकड गेला नाही. आता रिसेंटली 1 वर्षापूर्वी तो बोकड आहे तो एक्सपायर झाला. तोही माणसाच्या चुकीमुळे. तोपर्यंत तो बोकड 110-120 किलो 44-45 हाई मेंटेन करून होता आणि स्वतःची ब्लड लाईन त्याने एवढी चांगली डेव्हलप केलेली आहे की मी जेवढे शेरा बोकड चांगल्या कस्टमर्सना जे दिले बाहेर ते सर्व ह्या ब्लड लाईनमधून गेले. आता ही फिमेल बघा, नकडा बघा ह्या फिमेलचा. नाक अप्रतिम असं नाक आहे. छोटं शिंग आहे खाली वळलेलं. चेहऱ्या डोळ्याच्या खोबणी बघा बाहेर निघालेल्या. लेंथ शॉर्ट आहे याची कारण नाक हिचा एकदम उभा झाला आहे. हे बघा नाक उभा असल्यामुळे लेंथ थोडी शॉर्ट झाली. ह्याला म्हणतात सनक्का पंजाबमध्ये. स्पेशलीचे आईज बघा एकदम ब्राईट आईज आहेत. हे बघा बीटलचे डोळे. हे अजून एक मी तुम्हाला ग्यानीवाला शहरामधली फिमेल दाखवतो. हाईट मीडियम आहे पण डोळे ह्याच्यापेक्षाही अप्रतिम आहेत. आता कानाची लेंथ बघूया. कानाची लेंथ खूपच आहे. कानाची लेंथ ही छान आहे फिमेलची. त्यानंतर आता एक सिक्रेट तुम्हाला दाखवतो मी. ह्या फिमेलचं हे हाड बघा. हे हाड बघा. बीटलमध्ये तुम्ही हे हाड बघितलं की ओळखा. ह्या फिमेलमध्ये 2 ते 3 पिल्लं देण्याची कॅपॅसिटी आहे. मोठ्या साईजची पिल्लं हिच्या पोटामध्ये गर्भाशयामध्ये डेव्हलप होऊ शकतात. याच्या आधी तिने कधी ना कधी मोठं पिल्लू किंवा 2 ते 3 पिल्लं किंवा 4 पिल्लं ह्या फिमेलने दिलेली आहेत. जर ही फिमेल 2 जरी पिल्लं देईल तरी ते 3 पिल्लं किंवा 4 पिल्लांच्या इक्वल ही 2 फिमेल 2 पिल्लं देईल. हे जे हाड आहे हे गर्भाशय वाढतं जेव्हा फिमेलचं तेव्हा पूर्णपणे पिल्लांना पुढं जावं लागतं, पुढं सरकावं लागतं. एवढ्या मोठ्या धडमध्ये चाऱ्याची पिशवी त्यांची डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला त्यांचं गर्भाशय असतं. तर ह्यावेळी ह्या पूर्ण रिब केजवर आहे ना त्यांचा दबाव पडला. दोन्ही बाजूला ह्याची हाडं निघाली असतात. रिब केजवर दबाव पडतो आणि ही जो फ्रेम आहे ही खुलते. एकदा खुलते ही हाड साईन राहतं. ही ओळख आहे. अशा फिमेल जर मिळाल्या चांगली जोपास. आणि ह्या फिमेलला खूप खायला लागतं. अशा तुमच्या ज्या फिमेल्स आहेत ना ह्यांना अतिशय चांगलं खायला लागतं. नाही खायला घातलं तर या भुके पोटी अशक्त होऊन मरतात. खूप छान फिमेल आहे. माझी स्टार फिमेलमधील एक फिमेल आहे. ही वंशावळ खूप छान आहे. आई वडिलांचे वंशावळ याचे सर्व पाठीमागची जेनेटिक जी आहे ती एकाच ब्लड लाईनमधील आहे. इनब्रीड फिमेल आहे त्यामुळे याच्यामध्ये एवढी प्युरिटी अजून शिल्लक आहे. ही मागे इन्फिनिटीची साईन दिसते. हा आहे लोहा कलर. ओके. जेट डार्क लोहा. यामध्ये बघा तुम्हाला दुसरा कोणताही कलरचा शेड लाईट कलर असं मिळणार नाही. ह्याला म्हणतात जेट लोहा. ह्याच कलरला हैदराबादमध्ये नासी कलर असं म्हणतात. आता ही फिमेल जी आहे ही माझ्या मेन बोकड किंग याची ग्रँड डॉटर आहे. त्याच्या मुलाची मुलगी आहे. फिमेलने 2 वेत दिलेले. आता 3ऱ्या वेतासाठी लागलेली अजून कन्फर्म आहे नाही अजून मी सांगू शकत नाही. तर ही एक फिमेल आहे. ही सुद्धा खूप हेवी साईजमध्ये आवड हवी अशी फिमेल आहे. कानाची लेंथ वगैरे खूप छान आहे. मी वॉकिंग करून दाखवतो. जरासं मागे जाऊ म्हणजे हा आपल्या घरचा बच्चा आहे. क्वालिटी एवढी छान आहे याची पिल्लाची की याचं नाव आपण भारत ठेवलेलं आहे आणि हा आपल्याला भविष्यातील आपला ब्रीडर तयार होईल. आता माझ्याकडे एक ब्लड लाईन आहे किंग. तर त्या किंग ब्लड लाईन मधला हा जो आहे हा सेकंड जनरेशन मधला हा पिल्लू आहे. हा बेस्ट वन नाही आहे. याच्यापेक्षाही काही छान पिल्लं आहेत ते पुढल्या आपण ह्याच्यामध्ये दाखवूया तुम्हाला. त्यावेळी इथल्या फार्मवर आणेन मी.
सर हा जो तुम्ही छोटा कीड दाखवला आता हां हां हा सेलसाठी अवेलेबल आहे नाही का, सर हा ॲक्च्युली पटनाने पहिले 1.5 लाख रुपये लागलेले आहेत पिल्लाचे. कारण ओके. याचे वंशावळीचा जो मागचा जो इतिहास आहे हां. ते ज्यांना माहीत आहे हम्म, त्यांनी याची हायस्ट पेड अमाऊंट पण लावली. हम्म. 2 लाखापर्यंत मला द्यायचा विचार पण होता, पण नंतर मी विचार केला अशी पिल्लं विकून आपल्याला काय प्रॉफिट होणार नाहीये. बरोबर. अशी पिल्लं डेव्हलप व्हायला पाहिजे. राईट म्हणजे आपल्या फार्मवरतीच ठेवणार हो हो हो. ह्याच्या जोडीला ह्याचे सिस्टर वगैरे पण आहेत, असेच आहेत. हम्म, तर हा थोडा युनिक निघाला पिल्लू. ओके. याची पुढे वंशावळ कशी बघते बघूया. आता म्हणजे काय एजला असेल तो? हा सर माझ्या मते आता 3.5 महिन्याच्या जवळ 3.5 महिन्यामध्ये कानाची लेंथ पण खूपच जबरदस्त. तो 3.5 महिन्याच्या वर नाही आहे, पण 3.5 महिने तर कन्फर्म त्याचं हे आहे, वय आहे. ठीक. वेटला पण तो असं जवळपास 25च्या जवळपास असेल तो वेटला. आरामात.